नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. वात्सल्य आयुर्वेद चिकित्सालय चिंबळी फाटा आणि भोसरी शाखेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आज तारीख 1 एप्रिल 2025 आहे. बाहेर कडक उन्हाळा पडलेला आहे, आभाळ आलेला आहे, प्रचंड उष्णता वातावरणामध्ये जाणवते, त्यामुळे अंगाची लाही लाही होते. अशा वेळेस एक ग्लास पाणी, त्याच्यामध्ये सर्वसाधारण 1 ते 2 चमचे साखर आणि चिमूटभर मीठ असं एका ग्लासाला प्रमाण, असं कमीत कमी दिवसभरात 4 ते 5 ग्लास पाणी प्या. म्हणजे जे काही तुम्हाला या उष्णतेमुळे डिहायड्रेशन होत आहे किंवा पाण्यामध्ये शरीरामध्ये पाण्याची पातळी कमी होते, तर ती नियंत्रणात राहील. सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन या सगळ्यांचा बॅलन्स शरीरामध्ये राहील आणि त्याच्यामुळे तुम्हाला हीट स्ट्रोक किंवा उष्णतेचे विकार हे जाणवणार नाहीत. शक्य असल्यास उन्हामध्ये जाऊ नका. सकाळी संध्याकाळी बाहेर पडा. उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये बाहेर पडू नका. जर बाहेर पडायचंच झालं तर टोपी, रुमाल किंवा सनग्लासेस, गॉगल्स, डे नाईट गॉगल्स असे जे काही साधनं आहेत, या साधनांचा वापर करा. जर बाहेर पडलात तर उसाचा रस घेणं, वेगवेगळ्या फळांचे ज्यूस घेणं, सरबत घेणं, लिंबू सरबत घेणं यासारखे जे काही शरीराचं तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या करा, जेणेकरून शरीरामध्ये वॉटर इनटेक जात राहील, पाण्याचा योग्य प्रमाणात पुरवठा शरीराला केला जाईल आणि शरीराला विनाकारण जो काही उष्णतेचा त्रास जाणवणार आहे तो जाणवणार नाही. धन्यवाद. रामकृष्ण हरी.